डिहायड्रेशन म्हणजे काय, तर डिहायड्रेशन म्हणजे आपण एखाद्या पदार्थामधलं भाजी किंवा फळ याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमीत कमी करायचं, ज्याच्यामुळे तुमचं भाजी किंवा जी फळं आहेत ती जास्त काळ टिकू शकतात. माझं नाव रोहिणी शिरसाट आहे. मी KVICच्या नाशिक सेंटरमध्ये ट्रेनर आहे. इथे आपण डिहायड्रेशनचा कोर्स घेतो, ज्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, आलं, त्याबरोबरच हिरव्या पालेभाज्या, फळं या सर्व पदार्थांचं डिहायड्रेशन कसं करायचं हे शिकवतो. हे समोर जे लावले आहेत तेवढे सगळे प्रॉडक्ट्स आपण इथे घेतलेले आहेत. 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये आपण पूर्णपणे प्रॅक्टिकल शिकवतो. थेअरी बेसिस नसतं, थेअरीचे आपण डायरेक्ट नोट्स प्रोव्हाइड करतो. डिहायड्रेशन हा आत्ताचा एक इमर्जिंग चांगला बिझनेस आहे, ज्यात तुम्हाला एक्सपोर्टला खूप चांगला भाव आहे. डिहायड्रेट केलेल्या वस्तू साधारणपणे 1 वर्ष ते 18 महिन्यांपर्यंत चांगल्या टिकू शकतात. त्याला तुमचं स्पेस कमी लागते. डिहायड्रेशन केल्यानंतर वस्तूचं जे व्हॉल्यूम आहे ते कमी होऊन जातं, त्यामुळे तुम्ही ते चांगलं स्टोअर पण करू शकता. कोर्स आपला चालतो नाशिकमध्ये त्र्यंबक विद्यामंदिर म्हणून आहे, त्र्यंबकेश्वर रोडला, तिथे. यासोबतच आपल्याला ह्या कोर्सनंतर खादीचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं खादीचं बोर्डाचं सर्टिफिकेट मिळतं. या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता. आमच्यासोबतचे सहकारी आहेत गायत्री, मनीषा, मनोज आणि आदित्य. या सगळ्यांनी पण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून इंटरेस्ट दाखवला आहे. कुठली गोष्ट आम्ही स्वतःहून मॅडमला 4 प्रश्न विचारतो, हे कसं आणायचं, काय करायचं. प्रत्येकाने सहकार्य करून आज आमचा कोर्स इथपर्यंत पूर्ण होत आला आहे. यापुढे आमच्या मॅडम खूप छान मार्गदर्शन करतात आणि या केलेल्या कोर्समधून आम्ही स्वतःचं काहीतरी निर्मिती करू ही अपेक्षा आहे आम्हाला. जो आम्हाला चान्स दिला आहे, दिलेल्या संधीचं सोनं करणार आहोत. त्याबद्दल मी खादीग्रामचे आभार मानते आणि स्पेशली रोहिणी शिरसाट मॅडमचे पण आभार मानते. धन्यवाद.